सुषमा अंधारे जी आपल्या बरोबर जोडल्या गेले। सुषमाताई, यावेळी रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। निश्चितपणे ही घटना अपेक्षित होती, हे होणं गरजेचं होतं। त्यामुळे या राजीनाम्याचं खरं तर मी मगाशी म्हटलं की हा राजीनामा घेण्याची आणि पहिली संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला हवी होती। खैर ती गृहमंत्र्यांनी ती पहिली संधी घेतली असो, पण या सगळ्यानंतर हा लढाईचा फक्त एक टप्पा आहे। लढाई पूर्ण संपलेली नाही, कारण चाकणकरांवर गुन्हा दाखल करून चाकणकरांना सह आरोपी करणं गरजेचं आहे। त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून त्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे, कारण त्या कॉल रेकॉर्ड तपासल्याशिवाय ही सगळी गोष्ट रडारवर येणार नाही की किती अजून लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। आणि काय हा गुन्हा पुन्हा एकट्या दुकट्याचा नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे। त्यामुळे या प्रकरणी चाकणकर यांच्यावर मकोका सुद्धा लागला पाहिजे। निश्चितच काय तुमची पुढची भूमिका असणार आहे सुषमाताई या सगळ्या प्रकरणात? आमची पुढची भूमिका ही असेल की चाकणकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि चाकणकरांची अटक झाली पाहिजे। या राजीनाम्याच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा तनिषा भिसे असेल, वैष्णवी हगवणे असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील, या सगळ्या जणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत। थोडा फार का होईना संपदा मुंडेला आणि वैष्णवीला आज न्याय मिळाला असेल, कारण या महिलेने असंख्य वेळा अशा पीडित लोकांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला होता।